नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. नुकतेच पार पडलेल्या कुंभमेळाव्यात भाविकांना बनावट कोरोना चाचणी रिपोर्ट्स देण्यात आल्याचं आता उघड झालंय. 1-2 नव्हे तर तब्बल 4 लाख भाविकांचे कोरोना रिपोर्ट्स बनावट असल्याचं समोर आलंय. त्यामुळे उत्तराखंड सरकार हादरून गेलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या भाविकांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली होती, पण खासगी लॅबमधून मोठ्या प्रमाणात बनावट कोरोना रिपोर्ट्स देण्यात आलेत. पाहुयात कशा पद्धतीनं ही बनवाबनवी करण्यात आली आहे. नुकतंच हरिद्वारमध्ये पार पडलेल्या कुंभमेळाव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या जवळपास 4 लाख भाविकांचा कोरोना चाचणी रिपोर्ट बनावट असल्याचं आता उघड झालंय. पण हा केवळ 4 लाख भाविकांचा प्रश्न नाहीये, तर त्या 4 लाख लोकांच्या संपर्कात आलेल्या इतर लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली होती, मात्र 4 लाख भाविकांनी बनावट कोरोना रिपोर्टच्या आधारे कुंभमेळ्यात सहभाग घेतल्याचं उघड झालंय. त्यामुळे उत्तराखंड सरकारची झोप उडाली आहे. कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या भाविकांच्या कोरोना रिपोर्ट विषयी उत्तराखंडच्या आरोग्य विभागाला जी काही माहिती मिळाली आहे ती मोठी धक्कादायक आहे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीत अहवालानुसार 1 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान हरिद्वारमधील कुंभमेळाव्यात अत्यंत चलाखीनं बनावट कोरोना चाचण्या करण्यात आल्याचं उघड झालंय. कुंभसाठी बनावट कोरोना रिपोर्ट, नमुने घेण्यात फसवाफसवी, लोकांच्या आधार कार्डचा दुरुपयोग, चाचणीसाठी इतरांच्या आधाराचा वापर, चाचणी करता बनावट निवासी पत्ते आणि फोन नंबर, भाविकांचा बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट, 4 लाख कोरोना चाचण्या बनावट असल्याचा दावा, 13 सरकारी आणि 9 खासगी लॅबमध्ये चाचण्या. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोरोना चाचण्या करणाऱ्या लॅबमध्ये ही हेराफेरी करण्यात आली आहे. कोरोना चाचणी करणाऱ्यांचे चुकीचे नाव, पत्ते आणि आधार नंबर नोंदवून कोरोना चाचणी रिपोर्ट देण्यात आले होते. या लॅबमधून बनावट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात आले. खासगी लॅबकडून इतर लोकांची नावं, पत्ते आणि आधार नंबरचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. याचाच अर्थ कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या भाविकांना कोरोना रिपोर्ट देण्यासाठी इतर लोकांचे नाव, पत्ता आणि आधार क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचं यातून उघड झालंय. कुंभमेळाव्यात सहभागी झालेल्या भाविकांकडून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचाही आरोप करण्यात आलाय. या हेराफेरीसाठी एका व्यक्तीचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला होता. ही बाब त्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर ही फसवाफसवी उघडकीस आली आहे. कुंभमेळाव्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्यामुळे उत्तराखंड सरकारने भाविकांना कोरोना चाचणी सक्तीची केली होती. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या व्यक्तींनाच कुंभमेळाव्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. उत्तराखंड सरकारने भाविकांची कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी सरकारी तसंच खासगी लॅबवर सोपवली. पण भाविकांना कोरोनाचा बनावट चाचणी रिपोर्ट देण्यात आल्याचं उघड झालंय. पंजाबमधील एका व्यक्तीच्या मोबाईलवर त्याचा कुंभमेळाव्यातील कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याने ICMR कडे त्याविषयी तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय. या प्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. दोनों तरफ से जांच की गई है. ऐसा संज्ञान में आया है कि ऐसी कोई किसी ने गलत डाटा इसमें फीड किया है, उसकी जांच की जा रही है. शेड्यूल साहब की अध्यक्षता में से कमेटी बनी, उसकी जांच की जा रही है. कोविड के मार से हिंदुस्तान में लाखों लोगों की मौत हो गई और कुंभ मेले के लिए 1 लाख से ज्यादा फर्जी कोविड रिपोर्ट बनाई जा रही. यानी ये खतरनाक खेल भाजपा खेल रही है. जो श्रद्धालु थे, आ रहे थे वहाँ पर, उनके ऊपर फेक टेस्ट करना, देश के सामने फेक डेटा प्रस्तुत करना, एक ही टेस्ट को 500 बार रिपीट कर दिखाना, मैं मानती हूँ श्रद्धालुओं के ऊपर भी विश्वासघात हुआ है. कुंभ मेले के बाद संक्रमण व्यक्तियों की संख्या में इजाफा हुआ, इसमें दो राय नहीं. कोरोना चाचणी रिपोर्ट देण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबरचा दुरुपयोग करण्यात आल्याचं आता उघड झालंय. या प्रकरणाची ICMRनं गंभीर दखल घेतली आहे. कुंभमेळाव्यात हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलंय. ICMRच्या तक्रारीमुळे आता उत्तराखंड सरकार खडबडून जागं झालंय. कुंभमेळाव्यात कोरोना चाचण्या करणाऱ्या लॅबची बिलं रोखण्याचा आदेश उत्तराखंड सरकारने दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तर उत्तराखंड सरकारने कुंभ मेळाव्यासाठी आलेल्या भाविकांची खासगी लॅब मार्फत कोरोना चाचणी केली होती. मात्र या खासगी संस्था केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचं आता उघड झालंय. उत्तराखंड सरकारनं वेबसाईटवर त्या संस्थांची माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या संस्थांनी बनावट पत्ता दिल्याचं या पडताळणीत उघड झालंय. ज्या संस्थांवर कोरोना चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या कार्यालय आणि लॅबची खातरजमा करण्याची तसदी उत्तराखंड सरकारनं घेतलेलीच नाहीये. कुंभमेळाव्यात कोरोनाचा चाचणी घोटाळा. कुंभमध्ये बनावट कोरोना चाचणी रिपोर्टचा वापर. 4 लाख भाविकांना दिले बनावट कोरोना रिपोर्ट. ICMRच्या तक्रारीमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ. कुंभमेळावा हा देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय. त्यामुळेच कुंभमेळावा म्हटलं की देश विदेशातून लाखो भाविक कुंभमेळाव्यात सहभागी होतात. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कुंभमेळाव्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये कुंभमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाचं संकट असतानाही लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. कुंभमेळाव्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून उत्तराखंड सरकारकडून भाविकांची कोरोना चाचणी केली होती. पण आता ही कोरोना चाचणी वादात सापडली आहे. कोरोना चाचणी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. 1-2 नव्हे तर तब्बल 4 लाख भाविकांना बनावट कोरोना रिपोर्ट देण्यात आल्याचं उघड झालंय. त्यामुळे उत्तराखंड सरकार हादरून गेलंय. खरं तर कोरोना काळात कुंभमेळाव्याच्या आयोजनावरून बराच वाद रंगला होता. मात्र उत्तराखंड सरकारनं कोरोना चाचणी सक्तीची करून भाविकांना कुंभमेळाव्यात सहभागी होण्याची परवानगी दिली होती. पण आता त्या चाचण्या वादात सापडल्यात. पंजाबमधील एका नागरिकामुळे या बनावट कोरोना चाचणी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. पंजाबच्या फरीदकोटमध्ये राहणाऱ्या विपन मित्तल यांच्या मोबाईलवर 22 एप्रिलला एक मेसेज आला होता. त्यामध्ये विपन यांना त्यांच्या कोरोना चाचणी अहवालाविषयी माहिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना चाचणी केली नसतानाही त्यांचा निगेटिव्ह अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे विपन यांना शंका आली आणि त्यांनी खोलात जाऊन त्यांची चौकशी केली असता आपला आधार आणि मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसंच आरोग्य यंत्रणेलाही याविषयी माहिती दिली. पण कुणीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे विपन यांनी अखेर ICMRकडे त्याविषयी तक्रार केली. त्यानंतर मात्र कोरोना चाचणी घोटाळ्याला वाचा फुटली. कुंभमेळाव्यातील भाविकांची कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी उत्तराखंड सरकारने काही खासगी संस्थांकडे सोपवली होती. त्यापैकी दिल्लीतील पत्ता असलेल्या 2 संस्थांचा शोध घेतला असता बनावट पत्ते देऊन केवळ कागदोपत्री या संस्था दाखवण्यात आल्याचं उघड झालंय. एका संस्थेचा पत्ता दिल्लीच्या नॉयडातील भिकाजी कामा प्लेसचा देण्यात आला होता. आमच्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी भेट दिली असता तिथं त्या संस्थेचं कार्यालय आढळून आलं नाही. तसंच कोरोना चाचणी लॅबही तिथं अस्तित्वात नव्हती. मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस 515 अन्सल चेंबर 2 भिकाजी कामा प्लेस, पत्ता बनावट. अशा प्रकारे आमच्या प्रतिनिधीने आणखी एका संस्थेचा शोध घेतला असता तिथंही हीच परिस्थिती आढळून आली आहे. मॅक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस C-206 सेक्टर 63 नोएडा, पत्ता बनावट. अशा दोन्ही पत्त्यांवर त्या संस्थांचं कार्यालय आढळून आलं नाही. एकीकडे कुंभमेळाव्यातील 4 लाख भाविकांना बनावट कोरोना चाचणी रिपोर्ट देण्यात आल्याचं उघड झालंय. तर दुसरीकडे ज्या संस्थांमार्फत या कोरोना चाचण्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता त्या संस्थांची कार्यालय आणि लॅब अस्तित्वात नसल्याचं आमच्या पाहणीत आढळून आलं. खरं तर संस्थांची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. मात्र त्या खरंच अस्तित्वात आहेत किंवा नाही याची संबंधित सरकारी यंत्रणेकडून खातरजमा करण्यात आली नसल्याचं समोर आलंय. कोरोना चाचण्यांसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपवताना उत्तराखंड सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना चाचण्यांची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या या खासगी संस्थांनी जवळपास 1 लाख बनावट कोरोना चाचणी रिपोर्ट दिल्याचा संशय. एका मोबाईल क्रमांकावर 50 कोरोना चाचणी अहवाल तयार करण्यात आले होते आणि हरिद्वारमधील एका रहिवासी पत्त्यावर 500हून अधिक कोरोना चाचणी रिपोर्टची नोंद करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर कोरोना चाचण्या घेण्यास नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावंही बनावट असल्याचं समोर आलंय. त्यामुळं कुंभमेळाव्यातील भाविकांच्या कोरोना चाचण्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यात. कुंभमेळाव्याला न गेलेल्या नागरिकांचे आधार क्रमांक आणि मोबाईल फोनचा वापर करून
बनावट कोरोना चाचणी रिपोर्ट तयार करण्यात आल्याचं आता उघड झालंय। या प्रकरणी उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिलेले असले तरी या बनावट कोरोना चाचणी रिपोर्टमुळे लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झालाय। ब्युरो रिपोर्ट। ब्रेक नंतर आपलं स्वागत। ब्रेक पूर्वी कोरोना चाचण्यांची अशी ही बनवाबनवी तुम्ही पाहिली, मात्र आता आपण एक वेगळी बातमी पाहणार आहोत। गंगा म्हणजे जीवन। आपल्या काठावरच्या लाखो लोकांचं जीवन समृद्ध करणाऱ्या या नदीनं एका चिमुरडीला जीवनदान दिलंय। खरं तर तिच्या निष्ठुर मातेनं तिला एका लाकडी खोक्यात ठेवून गंगेत सोडलं होतं, पण गंगेनं तिला अलगद किनाऱ्यावर आणलंय। नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा। ह्या तान्ह्या जीवाचा टाहो तुम्हाला ऐकू येतोय? पण ह्या जीवाची कहाणी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। पेटीमध्ये घालून या मुलीला गंगामाईच्या पात्रात सोडून देण्यात आलं होतं, पण ज्या गंगामाईनं कोट्यावधी पापं पोटात घेतली तिनं ह्या चिमुरडीला किनाऱ्याला लावलं। जाको राखे साइयां मार सके ना कोई, इस कहावत को चरितार्थ कर दिया है एक 21 दिन की बच्ची ने, जिसे ददरी घाट के घाट पर गंगा नदी में एक लकड़ी के बॉक्स में फेंक दिया गया था। लेकिन कहा जाता है जिसे ऊपर वाला बचाता है उसे कोई नहीं मार सकता। या लेकीचे अश्रू गंगामाईने बघितले आणि ही लाकडी पेटी हळूहळू किनाऱ्याला लागली। ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर मधली। गंगेच्या पात्रामध्ये सोडून देण्यात आलेल्या ह्या मुलीचं रडणं तिथल्या एका नाविकाने ऐकलं आणि धावत जाऊन पेटी उघडली आणि बघतो तर काय, कोवळ्या हाडा मासाचं एक तान्हुलं बाळ जीवाच्या आकांतानं रडत होतं। वहाँ हम गए है ना, दौड़ करके घाट पे से दौड़ कर गए। उसके बाद वहाँ बच्चा पेटी जब खोलें तो उसमें देखें कि बच्चा है। किस तरह की पेटी थी वो पलाई की पेटी है। कोतवाली में जाकर देखिएगा, रखे हैं ना। वीडियो मेरे पास है, वीडियो देख लीजिए। तो गंगा में थी या मतलब गंगा में थी? अच्छा, गंगा में ही थी। हाँ, गंगा में ही थी। जन्मकुंडली, देवी देवतांचे फोटो असं सगळं ह्या बाळासोबत पेटीमध्ये होतं। आतापर्यंत तुम्ही गंगापुत्र भीष्म पितामहाच्या गोष्टी वाचल्या असतील किंवा सीतामाई सुद्धा अशाच पद्धतीनं जनक राजाला पेटीमध्ये सापडल्याचंही तुम्हाला आठवत असेल। मात्र गंगेच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या या मुलीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, पण ज्या हातांनी तिला सुरक्षित बाहेर काढलं त्यांनीच आता तिच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारायची इच्छा व्यक्त केली आहे। डीएम साहब के हमने पत्र दे दिया है। किस लिए पत्र आपने दिया है? हमने बच्चा को पाने के लिए कि हम बचाए हैं, हमको मिल जाए तो ठीक है, नहीं मिलेगा तो भी ठीक है। आई वडिलांनी या लेकीचं भविष्य आणि तिची कुंडली लाकडाच्या पेटीत बंदिस्त केली आणि तिला पाण्याच्या प्रवाहात सोडून दिलं। मात्र तिचं भविष्य गंगामाईनं बदलून टाकलं आणि तिला किनाऱ्याला लावून जीवदान दिलंय। उसमें जन्म कुंडली भी उसका है, जन्म कुंडली है, पैदा हुई है और बक्सा में फोटो भी लगा है। जाके कोतवाली में देख लीजिएगा, थाने में उस बक्सा में फोटो लगा है, दुर्गा जी का लगा है, विष्णु भगवान की फोटो लगी है। इथून पुढे तिची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारनं स्वीकारली आहे। तर ज्या नाविकानं तिला सुरक्षित बाहेर काढलं त्याला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर देऊ करून त्याचा सन्मान करण्यात आलाय। कहते हैं मारने से ज्यादा बचाने वाला होता है, इसीलिए ईश्वर ने इस बच्ची को बचा दिया। लकड़ी के बॉक्स में उसकी कुंडली भी रखी थी, साथ में देवी देवताओं की तस्वीरें भी रखी थी। कहते हैं कि कुंडली व्यक्ति का भविष्य तय करता है। इस बच्ची का भविष्य भी तय हो गया और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने इसके लालन पालन की पूरी जिम्मेदारी उठा ली। इस बच्ची को चिल्ड्रन होम में रखकर सरकार पूरी देखरेख करेगी। जणू काही या गंगा कन्येच्या रूपानं नाविकाच्या घरी लक्ष्मी आली आहे। लकड़ी के बॉक्स में मिली 21 दिन की बच्ची, जिसका नाम भी गंगा रख दिया गया क्योंकि वो गंगा नदी में मिली थी। उसे बचाने वाले नाविक को सरकार ने पुरस्कार के तौर पर प्रधानमंत्री अवार्ड दिया क्योंकि उसने उस बच्ची में जान फूंकी है जिसे गंगा में छोड़ दिया गया था। मात्र या घटनेमुळे
असंख्य सुखदुःख पोटात घेऊन वाहणाऱ्या गंगामाईला सुद्धा गहिवरून आलं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. महत्त्वाच्या सर्व अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरातून बाहेर पडताना मास्क लावायला देखील विसरू नका. काळजी घ्या. नमस्कार.